हॅलो. स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय या आपल्या 15व्या चॅप्टरचं आजचं हे चौथं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण समजावून घेणार आहोत बोहर्स ॲटॉमिक मॉडेल बोहरच्या पॉस्ट्युलेट्सच्या साहाय्याने आणि त्यानंतर बघणार आहोत एक महत्त्वाचं एक्सप्रेशन रेडियस ऑफ द ऑर्बिट. बोहरने जेव्हा रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल थोडंसं मॉडिफाय केलं क्वांटम फिजिक्सच्या सहाय्याने, त्यावेळेला त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे ते जवळपास करेक्ट आहे. फक्त एकच मुद्दा त्यातला शिल्लक होता, तो काय होता? ऑल दॅट इट नीड्स इज द स्टॅबिलिटी ऑफ द ऑर्बिट्स. कारण रुदरफोर्डच्या त्या मॉडेलमध्ये असं होतं की जे इलेक्ट्रॉन आहेत ते ज्या वेळेला ते रिव्हॉल्व होत आहेत त्या ऑर्बिटमध्ये, त्यावेळेला त्यांची एनर्जी जी आहे ती हळूहळू कमी होत जाईल आणि त्यांची व्हेलॉसिटी कमी होईल आणि मग इव्हेंच्युअली ती जी रेडियस आहे ती कमी कमी होत जाईल आणि मग तो इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या दिशेने आतमध्ये अट्रॅक्ट होईल. पण असं काही होत नव्हतं, हे तिथे जाणवत होतं. त्या अर्थाने रुदरफोर्डचं जे मॉडेल होतं ते थोडंसं फेल गेलं होतं. म्हणजे बाकी सगळी जी संरचना त्यांनी सांगितली होती ती बरोबर होती, फक्त तोच एक मुद्दा होता की ऑर्बिटची जी स्टॅबिलिटी आहे ती कशी राहील, हाच त्यातला एक न निकाली निघालेला मुद्दा होता. शिवाय या ऑर्बिटच्या स्टॅबिलिटीच्या दृष्टीने हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेर टाकू नयेत असं या क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीद्वारे अपेक्षित होतं. आणि त्यामुळे मग काय झालं तर त्यांनी म्हणजेच बोहरनी आपलं एक जे ॲटॉमिक मॉडेल मांडलं ते या पॉस्ट्युलेट्सच्या स्वरूपात मांडलं. तर एकूण ती 3 पॉस्ट्युलेट्स आहेत, ती कुठली कुठली त्याच्यावरती एक नजर टाकूया. त्यातलं पहिलं जे पॉस्ट्युलेट आहे ते अगदी सिंपल शब्दात लिहिलंय बघा. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट्स. आणि हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात, त्याचं खरं तर रिझन काय आहे ते आपण आता एक्सप्लेनेशनमध्ये बघणार आहोत. सो हे तुमच्या लक्षात आलं असेल की इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या भोवती एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो, हे आपल्याला इथे समजलंय. स्पष्टीकरणामध्ये काय लिहिलंय बघा. दिस इज द सेम अजम्पशन ॲज इन रुदरफोर्ड्स मॉडेल. म्हणजे हे जे अजम्पशन आहे हे रुदरफोर्ड मॉडेलमध्ये होतंच, कारण की जो इलेक्ट्रॉन आहे तो त्या ऑर्बिटमध्ये फिरतो न्यूक्लियसच्या भोवती वगैरे, हे सगळं तिथे होतं. फक्त तिथे त्याचं एक्सप्लेनेशन नव्हतं की तो जो इलेक्ट्रॉन एरवी आत यायला पाहिजे न्यूक्लियसच्या दिशेने तो काय येत नाही, असा तो एक प्रश्न होता ज्याचं उत्तर तिथे त्या रुदरफोर्ड मॉडेलमध्ये आपल्याला मिळालेलं नव्हतं. इथे काय म्हटलं बघा, द सेंट्रिपेटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यासाठी आपल्याला कुठल्या फोर्सची गरज असते तर सेंट्रिपेटल फोर्सची गरज असते. आणि तो कुठल्या फोर्सने प्रोव्हाइड केला जातो तर त्यांनी असं म्हटलंय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस. सो इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये असणारा जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्याद्वारे काय झालं, त्याच्या माध्यमातून हा सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. आता सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला पण आपल्याकडे आहे, इव्हन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला सुद्धा आहे. आपल्या पुस्तकामध्ये याचं इक्वेशन जे आहे हे पुढच्या डेरिव्हेशनमध्ये दिलंय, त्यामुळे इथे त्यांनी काय मेन्शन केलेलं नाही, पण तरी पण तुम्हाला मी सांगून ठेवतो बघा. तर थोडक्यात जो सेंट्रिपेटल फोर्स आहे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलंय, mv²/r असं तो फॉर्म्युला होता आपला, बरोबर आहे. नॉर्मल केसमध्ये सेंट्रिपेटल फोर्सचा हा फॉर्म्युला आहे, तोच सेंट्रिफ्युगलचा पण आहे, पण लक्षात ठेवा फक्त काय असते त्याची डिरेक्शन आहे जी आहे ती ऑपोजिट असते. सर आत्ता आपल्या दृष्टीने सेंट्रिपेटल फोर्सच आपण बोलतोय, मग सेंट्रिपेटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो mv²/r इतका आहे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो आपल्याला फॉर्म्युला असा लिहिता येईल, F इज इक्वल टू के म्हणजेच काय असतो तो कॉन्स्टंट जो असतो एरवी 1/4πε0. आणि एरवी आपण कुलम्स लॉ मध्ये ते बघितलं होतं की F इज इक्वल टू काय असतो 1/4πε0 इंटू Q1 Q2/r². सो Q1 आणि Q2 हे 2 चार्जेस असणार आहेत आणि R जे काय आहे तर त्या 2 जे आपले काही चार्जेस असणार आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स असणार आहे. सो या केसमध्ये काय होईल बघा, तो थोडासा मॉडिफाय होईल, कारण हे जे चार्जेस आहेत ते म्हणजे काय, एक जो चार्ज असणार आहे Q1 तो चार्ज ऑन द न्यूक्लियस असणार आहे आणि Q2 जो आपण या फॉर्म्युल्यात एरवी अदरवाईज लिहितो तो काय असणार आहे तर चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन असणार. सो या पद्धतीने ते इक्वेशन जे आहे ते मॉडिफाय होईल. पण आता मी तुमच्या समोर दाखवले की थोडक्यात हे जर मॅथमॅटिकली मांडायचं असेल तर कसं दिसेल हे मी तुमच्या समोर ठेवतोय बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा जो काही फॉर्म्युला आहे तो सुद्धा तुमच्या समोर दिसतोय तुम्हाला राईट हँड साईडला, आणि डाव्या साईडला मगाशी मी तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला लिहिला आहे. हे जे इक्वेशन तुमच्या समोर दिसतंय हे पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं नाही पॉस्ट्युलेट्सच्या त्या आर्टिकलमध्ये, त्यामुळे हे लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलात तरी चालेल, परंतु ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून जर ते तुम्ही लिहिलात तर ते अधिक चांगलं दिसेल.
तर याच्यानंतर वळूया आपल्या पुढच्या पॉस्ट्युलेटकडे. बघा वर्डिंग काय आहे या पॉस्ट्युलेटचं. द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक सर्टन फिक्स्ड व्हॅल्यूज such that the angular momentum of the electron in these orbits is an integral multiple of h upon 2 pi where h is the Planck constant. सो त्यांनी असं सांगितलंय की जर जे काही आपण इलेक्ट्रॉनची ऑर्बिट म्हणतोय त्याची जी रेडियस आहे, रेडियस म्हणजेच काय थोडक्यात त्या ऑर्बिटचा जो सर्कम्फरन्स आहे तिथली तो पॉइंट आणि न्यूक्लियस इथलं जे अंतर आहे याला आपण काय म्हणणार आहोत थोडक्यात रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. आणि मग त्यांनी असं म्हटलंय कॅन टेक ओनली सर्टन व्हॅल्यूज, फिक्स्ड व्हॅल्यूज. याचं कारण काय आहे की ऑर्बिट जे आहेत ती काय एकमेकांना चिकटून नसणार आहे. पहिलं जे ऑर्बिट आहे ते न्यूक्लियस पासून काही ठराविक अंतरावर असेल, त्याच्यानंतर काही थोडं अंतर सोडून पुन्हा इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते त्यांच्या ऑर्बिटमध्ये त्यांच्या कक्षेमध्ये फिरत राहणार आहेत. त्यामुळे ते एकमेकांना कधी एकमेकांच्या जवळ येणार नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचा एक पाथ आहे आणि ते त्या पाथमध्ये फिरणार आहेत. आपण असं एक नॉर्मल एक जर डायग्राम म्हणून कन्सिडर केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिली जी रेडियस आहे म्हणजे पहिला जो ऑर्बिट आहे त्याचा जो काही तुमचा सर्कम्फरन्स दिसतोय तो आणि न्यूक्लियस याच्यामध्ये जे काही अंतर आहे ते जेवढं आहे त्यालाच समजा तुम्ही पहिलं ऑर्बिट म्हणताय आणि त्याची रेडियस जी आहे तिला R1 असं जर म्हणताय तर जी R2 असणार आहे जे दुसरं ऑर्बिट आहे ते बरोबर त्याच्या जवळच नसणार आहे, काही ठराविक अंतरावरती असणार आहे. म्हणजे आपण असं गृहीत धरलं, युनिट आपण सोडून देऊया की R1 ची व्हॅल्यू समजा 1 असेल तर लगेच R2 ची व्हॅल्यू 1.1 नसणार आहे, ती कदाचित 1.5 किंवा 2 असेल. म्हणजे त्या ज्या आरच्या व्हॅल्यूज आहेत त्या काही ठराविक व्हॅल्यूज असणार आहेत की पहिलं ऑर्बिट जे आहे ते किती अंतरावर असेल, दुसरा ऑर्बिट किती अंतरावर असेल, याच्यावरती तुमच्या जी रेडियस ऑफ द ऑर्बिटची जी व्हॅल्यू आहे ती ठरत जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि ते कशाच्या पटीत असणार आहे असं त्यांनी म्हटलंय, इट इज इन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. म्हणजे जे काही ऑर्बिटचा तुमचा नंबर असणार आहे त्याला तुम्ही h अपॉन 2 पायने मल्टिप्लाय केलं तर त्या पटीत ते असणार आहे. काय असणार आहे तर अँग्युलर मोमेंटम असणार आहे. कोणाचा तर त्या इलेक्ट्रॉनचा. आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय तर आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलंय अँग्युलर मोमेंटम म्हणजेच कॅपिटल L आणि तो I इंटू ओमेगा या इक्वेशनने आपण दाखवतो. आता जे याच्या नंतर जे आपण पुढचं डेरिव्हेशन बघणार आहोत ज्याच्यामध्ये आपण ऑर्बिटच्या रेडियसचे ते डेरिव्हेशन बघणार आहोत तिथे तुमच्या लक्षात येईल की तिथे अँग्युलर मोमेंटमला MVR असं म्हटलंय. ओके. आता ते MVR का म्हटलंय तेवढं फक्त मी तुम्हाला तर सांगतो. आता बघा मूळ फॉर्म्युला काय आहे तुमच्या समोर मी ठेवला आहे. ओके. हे सुद्धा मी फक्त तुम्हाला कळावं याच्यासाठी तुमच्या समोर ठेवलं आहे. बघा L इज इक्वल टू I ओमेगा. पहिल्या चॅप्टरमध्ये ते झालंय आणि आपल्या पुस्तकामध्ये हे आत्ता या पॉस्ट्युलेटच्या आर्टिकलमध्ये दिलेलं नाहीये, फक्त तुम्हाला कळावं याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. सो L इज इक्वल टू I ओमेगा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, बरोबर आहे. आता परिस्थिती अशी आहे की आपण हे सुद्धा पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं, तसंच I इज इक्वल टू mr स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितला, बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mr स्क्वेअर. सो जर आपण आयच्या जागेवरती आपण mr स्क्वेअर असं जर सबस्टिट्यूट केलं आणि पुढे जो तुम्हाला दिसतोय ओमेगा त्याच्याऐवजी आपण V अपॉन R असं सबस्टिट्यूट केलं, कारण तो सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे होता. काय होता V इज इक्वल टू R ओमेगा, बरोबर आहे. सो ओमेगा इज इक्वल टू लिहायचं असेल तर काय होईल तर V अपॉन R आणि मग I इंटू ओमेगा म्हणजेच mr स्क्वेअर इंटू V अपॉन R असं ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुमच्या कंडिशनमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की तिथला R स्क्वेअर आणि इथला तळातला R हे कॅन्सल जर झाले तर mr इंटू V म्हणजेच दुसऱ्या भाषेत थोडंसं रिअरेंज करून ते MVR असं होतं. सो जो काही कॅपिटल L म्हणजेच अँग्युलर मोमेंटम होता तो दुसऱ्या भाषेत आपण त्याला MVR असं देखील म्हणतो. थोडक्यात हे जे इक्वेशन आहे जर दुसरा जो पॉस्ट्युलेट आहे ते इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो तर MVR इज इक्वल टू N इंटू H अपॉन 2 पाय. ओके. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, पण पॉस्ट्युलेटमध्ये जर तुम्हाला ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर लिहा, अदरवाईज नाही लिहिला तरी चालेल. पुन्हा एकदा रिमाइंडर देतो, आपल्या पुस्तकामध्ये असं ते त्या पॉस्ट्युलेटच्या आर्टिकलमध्ये दिलेलं नाही आहे, पण तुम्हाला माहित असावं म्हणून हे तुमच्यासमोर मी ठेवलंय. आता याचं एक्सप्लेनेशन काय आहे त्याच्याकडे वळूया. बघा काय म्हटलंय, सच ऑर्बिट्स आर कॉल्ड स्टेबल ऑर्बिट्स ऑर स्टेबल स्टेट्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स
अँड इलेक्ट्रॉन्स इन दीज ऑर्बिट्स डू नॉट एमिट रेडिएशन, कारण ते त्या ठिकाणी फिरत राहतात आणि ते कुठल्या प्रकारचं रेडिएशन आहे ते एमिट करत नाहीत असं या ठिकाणी म्हटलंय. आणि त्यामुळे पुढे काय म्हटलंय बघा, डिफरंट ऑर्बिट्स हॅव डिफरंट अँड डेफिनाइट व्हॅल्यूज ऑफ अँग्युलर मोमेंटम, कारण तो त्याच्या स्पीडने त्याच्या कक्षेमध्ये फिरत राहतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक त्या ऑर्बिटची स्पेसिफिक अशी अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे प्रत्येक ऑर्बिटची स्वतःची अशी एक एनर्जी आहे. प्रत्येक ऑर्बिट वाईज एनर्जी बदलणार आहे. ओके, पण त्याची स्वतःची जी काही एनर्जी आहे त्या ऑर्बिटची एनर्जी तिथली ती काय असणार आहे, म्हणजे त्या ऑर्बिटची एनर्जी इन द सेन्स त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही जी काय आहे ती काय असणार आहे तर सेम राहणार आहे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटसाठी. जसं ऑर्बिट चेंज होईल तशी काय होईल, एनर्जी बदलत जाईल. हे या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यानंतर आपण वळूया आपल्या तिसऱ्या पॉस्ट्युलेटकडे. हे तर खूप सोपं पॉस्ट्युलेट आहे बघा. काय म्हटलं बघा इथे यांनी, an electron can make a transition from one of its orbit to another orbit having lower energy. In doing so, it emits a photon of energy equal to the difference in its energies in the two orbits. म्हणजे याचा अर्थ काय बघा की जो इलेक्ट्रॉन आहे तो ट्रान्झिशन करू शकतो, एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जाऊ शकतो. पण कंडिशन काय आहे तर ज्या ऑर्बिटची एनर्जी जास्त आहे तिथून तो त्याच्यापेक्षा कमी एनर्जी असलेल्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो, कारण मुळातच त्याच्याकडे जेवढी एनर्जी आहे तिच्यापेक्षा जास्त एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटमध्ये तो जंप नाही करू शकणार, कारण मग त्या कंडिशनमध्ये काय करावं लागेल, त्याला बाहेरून कुठली तरी एनर्जी तेवढी द्यावी लागेल जेणेकरून तो खालच्या ऑर्बिटमधून वरच्या ऑर्बिटमध्ये जाईल. पण हे काही फिजिबल नाही. त्यामुळे वरच्या स्टेपवरून खालच्या स्टेपवरती येणं, वरच्या ऑर्बिटमधून खालच्या ऑर्बिटमध्ये येणं किंवा हायर एनर्जी ऑर्बिटमधून लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये येणं त्याला सहज शक्य आहे. त्यामुळे ज्याची एनर्जी हायर आहे त्या ऑर्बिटमधून तो लोअर एनर्जी ऑर्बिटमध्ये जम्प करतो इलेक्ट्रॉन. पण पुढे काय म्हटलंय बघा, इन डुईंग सो इट एमिट्स अ फोटॉन ऑफ एनर्जी. म्हणजे आता जेवढी एनर्जी त्याची वेस्ट जाणार आहे, म्हणजे आता बघा एका स्टेबल ऑर्बिटमध्ये आपण असा विचार केला की काहीतरी इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा जूल काही म्हणा, एनर्जीचं आपण युनिट समजा जूल असं कन्सिडर केलं, मी फक्त हे तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय. तर समजा 20 जूल इतकी एनर्जी बाहेरच्या ऑर्बिटची आहे आणि आतल्या ऑर्बिटची एनर्जी समजा 15 जूल आहे, तर तो 20 जूलच्या त्या एनर्जी लेवलमधून 15 जूलच्या एनर्जी लेवलवर आला. आता आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहिती आहे, तर ज्यावेळी तो तिथे 5 जूल एवढी एनर्जी कमी होते त्याची, तर त्या अर्थाने कुठेतरी तो बाहेर ती 5 जूल एवढी एनर्जी टाकणार. आता ही 5 जूल एवढी जी एनर्जी आहे तो कुठल्या स्वरूपात टाकेल, तर तो फोटॉनच्या स्वरूपात टाकेल. म्हणून त्यांनी असं म्हटलंय इट एमिट्स अ फोटॉन ऑफ एनर्जी, फोटॉनच्या स्वरूपात टाकणार. आणि एनर्जी किती असणार आहे तर त्यांनी असं म्हटलंय डिफरन्स इन इट्स एनर्जीज इन द टू ऑर्बिट्स. तो फरक असणार आहे, बरोबर आहे. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की जी बाहेरची आहे ती 20 होती जूल आणि आतली आहे ती 15 जूल होती, तर या दोघांमधला फरक म्हणजे 20 जूल वजा 15 जूल म्हणजेच 5 जूल इतकी एनर्जी तो फोटॉनच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकतो असं या ठिकाणी म्हटलंय. सो मॅथमॅटिकली जर हे तुम्हाला लिहायचं असेल, हे सुद्धा पुस्तकामध्ये मेन्शन केलेलं नाही तरी पण मी तुमच्या समोर ठेवलंय बघा. Hν इज इक्वल टू En मायनस EP. जे हायर ऑर्बिट आहे, हायर एनर्जी ऑर्बिट En, त्याची एनर्जी मायनस लोअर ऑर्बिटची एनर्जी म्हणजे EP, ह्याच्यातला फरक तो तुम्हाला काय देणार आहे बघा, Hν देणार आहे. ओके, हा Hν म्हणजे काय आहे तर जो फोटॉन आहे ना आपण जो बाहेर टाकतो असं आपण म्हणतो त्याची एनर्जी आहे. H इज द प्लँक कॉन्स्टंट अँड न्यू इज द फ्रिक्वेन्सी. तर लक्षात घ्या हा, इथे आपण काय म्हणतोय न्यू ही फ्रिक्वेन्सी आहे, तो व्ही सारखा तुम्हाला दिसतोय, खरं तर न्यू आहे, त्याला आपण न्यू म्हणतो Hν. ओके, सो Hν हा जो काही गुणाकार आहे तो तुम्हाला काय देतो तर त्या फोटॉनची एनर्जी देतो आणि ती एनर्जी किती असते आपण म्हटलंय En आणि EP याच्या फरका इतकी असते. सो याच्यानंतर आपण त्या महत्वाच्या त्या डेरिव्हेशनकडे वळूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऑर्बिटची जी रेडियस आहे ती कशी डिराईव्ह केली जाते. सो बघा इथे काय म्हटलंय, लेट द मास ऑफ द इलेक्ट्रॉन बी Me. मास ऑफ द इलेक्ट्रॉनला Me असं आपण म्हणतोय, एरवी नॉर्मली आपण M हे लेटर वापरतो. इथे क्लिअर व्हावं की ते इलेक्ट्रॉनचं मास आहे म्हणून M हे सिम्बॉल आपण इथे वापरलंय. इट्स वेलोसिटी इन द nth स्टेबल ऑर्बिट BVN. सो n ऑर्बिट मधली त्याची जी काही स्पीड आहे किंवा वेलोसिटी आहे, काही ठिकाणी स्पीड असा शब्द देखील असेल, स्पीड आणि वेलोसिटी आपण आता एकच घेतोय कारण आपण स्केलर वेक्टरच्या भाषेत बोलत नाही आहोत.
ओके, सो ती असणार आहे व्ही एन आणि रेडियस असणार आहे त्या ऑर्बिटची, म्हणजे nth ऑर्बिट आहे म्हणून त्याला सबस्क्रिप्टला आपण एन लिहितोय. सो आर एन, म्हणजे जर पहिलं ऑर्बिट असेल तर त्याला आपण R1 म्हणणार, सेकंड ऑर्बिट असेल तर R2 म्हणणार, या पद्धतीने. ओके, आणि मग पुढे अजून काय म्हटलंय बघा, द अँग्युलर मोमेंटम इज देन ME VN into RN अँड अकॉर्डिंग टू द सेकंड पॉस्ट्युलेट वी कॅन राईट. इथे बघा काय झालंय, अँग्युलर मोमेंटम जो आहे तो त्यांनी लिहिलाय, मगाशी मी जो तुम्हाला दाखवला MVR, तर इथे फक्त आता त्याला एम नुसतं नाही म्हटले, ME म्हटले, व्हीच्या ऐवजी VN म्हटले आणि आरच्या ऐवजी RN म्हटले. का म्हटले ते पण तुमच्या लक्षात आलं असेल, कारण एम नुसतं म्हणते तिथे नुसतं मास आहे, ते कशाचंही कळत नाही म्हणून सबस्क्रिप्टला ई आला. व्हेलॉसिटी जी आहे ती कशाची nth ऑर्बिट मधली आहे म्हणून तिथे एन आला, आणि आर सुद्धा रेडियस पण आहे ती nth ऑर्बिटची आहे म्हणून तिथे एन आला. पण जो अँग्युलर मोमेंटम आहे तो MVR आला. तो कसा आला हे मगाशीच मी तुम्हाला दाखवलं. त्यामुळे आता तुमच्या मनात कन्फ्युजन नसणार आहे, हा अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आला कुठून, कारण आम्ही तर शिकलोय पहिल्या चॅप्टरमध्ये L इज इक्वल टू I ओमेगा. हा MVR कुठून आला त्याचं उत्तर मी मगाशीच तुम्हाला दिले. ओके, आणि त्यामुळे ते काय म्हणतात बघा, अँड अकॉर्डिंग टू द सेकंड पॉस्ट्युलेट वी कॅन राईट, आणि तो जो मगाशी दाखवलं होतं मी तुम्हाला की MVR इज इक्वल टू NH अपॉन 2π, तेच इथे त्यांनी फक्त सबस्क्रिप्टला EN आणि RN, म्हणजे EN आणि पुन्हा आरच्या ठिकाणी N असं जोडून तुम्हाला हा फॉर्म्युला लिहिलेला तुम्हाला दिसतोय, थोडासा मॉडिफाय केलेला आहे. सो हाच तो फॉर्म्युला आहे, सेकंड पॉस्ट्युलेट वरून असं लिहू शकता असं त्यांनी म्हटले. आणि इथे खाली आणखीन मेन्शन केले बघा, द पॉझिटिव्ह इंटिजर n इज कॉल्ड द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन. हा जो n आहे याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतो. ओके, आणि ती व्हॅल्यू जी असणार आहे 1 2 3 4 या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला तिथे नंतर सबस्टिट्यूट करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. ओके, आणि आता आपण काय करतोय तर याच्यावरून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने इक्वेशन एक आपण रिअरेंज करून घेणार आहोत. हे काय करतोय बघा, लक्षात घ्या. आणि हे मुद्दाम आहे, का करतोय हे मी आधी सांगतो. आणि इथे मी लिहिलं नाही आहे, पण तुम्हाला जर लिहायचं असेल तर लिहू शकता. हे जे वरचं इक्वेशन आहे ते आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करतोय. जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा वाक्य लिहा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, आणि मग हे इक्वेशन जे तळाला दिसतंय ते लिहा, किंवा याच्या पुढे रेफरन्स 3 डॉट द्या आणि पुढे लिहून टाका की स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग काय झालं, त्या एमईचा पण स्क्वेअर झाला, VNचा स्क्वेअर झाला, RNचा स्क्वेअर झाला. या पद्धतीने आपण हे डेरिवेशन केलंय. तसंच nचा स्क्वेअर होईल hचा स्क्वेअर, आणि 2πचा स्क्वेअर 4π स्क्वेअर असतो, लक्षात ठेवा. काही लोक पायचा स्क्वेअर करतात पण 2चा स्क्वेअरच करत नाही, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता हे सगळं आपण का करतो लक्षात घ्या. मगाशी जिथे आपण त्या पॉस्ट्युलेटमध्ये पहिल्या पॉस्ट्युलेटमध्ये जेव्हा म्हटलं तेव्हा तो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे ना तो mv²/r घेतला होता, आणि म्हणून मी हे जे पॉस्ट्युलेट आहे ना, हे जे तुम्हाला इक्वेशन दिसतंय हे त्या फॉर्मॅटमध्ये आणतोय mv²/r फॉर्मॅटमध्ये. तर आता तुम्हाला दिसतोय तर RN स्क्वेअर आहे, सो थोडंसं अजून त्याच्यावरती प्रोसिजर करावी लागेल आणि मग तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये आणून दाखवतो तुम्हाला. तर सध्या मी इथे काय करतो, हे जे इक्वेशन जे स्क्वेअर करून झालेलं आहे हेच इक्वेशन पुन्हा एकदा समोर तुमच्या ठेवतो, म्हणजे कंटिन्युटीसाठी तुम्हाला परत पाठीमागे येण्याची गरज नाही. ते इक्वेशन ठेवतो आणि मग पुढे काय करायचं ते दाखवतो तुम्हाला. ओके, सो हेच ते इक्वेशन जे मगाशी तुम्ही बघितलं ते समोर ठेवलंय. आणि इथे आपण काय करतोय बघा, मला mv²/r फॉर्मॅटमध्ये पाहिजे होतं, म्हणून मी काय करतोय डिव्हायडिंग बाय me इंटू RN³ असं केलंय. का केलंय बघा, कारण मला mv²/r हवा होता. सो RN² होता, त्यातला r वरती नकोय, ऍक्च्युली खाली पाहिजे. तो r² कॅन्सल करायला पाहिजे आणि ऍडिशनली खाली आणखीन एक r शिल्लक करायला पाहिजे, म्हणून आपल्याला RN च्या क्यूबने डिवाइड करावं लागलं. आणि mv² जो शिल्लक राहतो तिथे m² आहे बघा, meचा स्क्वेअर आहे, त्यातला पण नुसताच me पाहिजे होता मला, त्याचा स्क्वेअर नकोय, म्हणून पुन्हा me ने डिवाइड करावं लागलं. अर्थात हे डिवाइड करत असताना दोन्ही साईडला डिवाइड करायचं हे पण लक्षात घ्या. डिवाइडिंग बोथ साइड्स असं इथे मेन्शन केलं तरी चालेल, माझ्याकडून ते लिहायचं राहून गेलंय. डिवाइडिंग ऑन बोथ साइड्स बाय me इंटू RN³. आता त्याच्यामुळे काय होईल बघा, हे बघा ते आहे तसंच ठेवलंय, सगळ्यांच्या खाली तळाला मी me इंटू RN³ असं लिहिलेलं तुम्हाला दिसतंय, बरोबर. मग आताच्या परिस्थितीमध्ये काय होईल तर वरचा जो me² आहे आणि खालचा me आहे, तर याच्यामध्ये काय होतंय बघा की हा जो स्क्वेअर आहे वरचा तो निघून जाईल, तिथे me शिल्लक राहील, VN² ॲज इट इज राहील, आणि RN² वरती आहे आणि डिनॉमिनेटरला RN³ आहे. याचा अर्थ वरचा RN² कॅन्सल होईल आणि RN³ मधला एक RN शिल्लक राहील, बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात ते me इंटू VN² अपॉन काय शिल्लक राहिलं RN
असं शिल्लक राहिलं, म्हणजे mv²/r असं ते मगाशी आपण म्हटलं होतं सेंट्रिपिटल फोर्ससाठी, ते शिल्लक राहिलं, बरोबर आहे. आणि आता इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये काय कॅन्सल होण्यासारखं काहीच दिसत नाही आहे. n² हा वेगळा विषय आहे आणि rn³ हा वेगळा विषय आहे. तो n जो आहे तो तळाला आहे, आरच्या सबस्क्रिप्टला आहे. नाहीतर काही लोक इथला n² बघतील आणि n चा क्यूब बघतील, rn चा क्यूब आहे हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे तिथे काही कॅन्सल होत नाहीये राईट हँड साईडला. सो याच्यामुळे आपण हे कसं लिहू शकतो बघा पुढे जाऊन, हे जे मला पाहिजे होतं राईट हँड साईड जी मगाशी मी म्हटली mv²/r च्या फॉर्मॅटमध्ये राहिली आणि पुढची साईड जी आहे त्यात काहीच बदल झाला नाही, त्यामुळे ती तशीच राहिली. सो या पद्धतीने आपण हे एक जे पॉस्ट्युलेट होतं त्याचा वापर करून आपण हे असं लिहू शकलेलो आहोत. तर हे जे इक्वेशन आहे हे कसलं झालं, mv²/r चं एक इक्वेशन आलं. मगाशी आपण जेव्हा बघितलं तेव्हा आपण असं म्हटलं होतं दॅट सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बरोबर आहे. आणि म्हणून आपण त्याच्यासाठीचं पण इक्वेशन जे आहे ते लिहू शकतो. आणि मग काय होईल, असं आणखीन एक इक्वेशन आपल्याला मिळेल जे mv²/r च्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि मग आपण काय करू शकतो, ती जी दोन इक्वेशन्स आहेत ती कम्पेअर करू शकतो. तर करून टाकूया लगेच. काय म्हटलंय बघा, द सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन इज प्रोव्हाइडेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस. सो त्यामुळे मगाशी जे पॉस्ट्युलेटमध्ये आपण म्हटलं होतं पहिल्या पॉस्ट्युलेटच्या एक्सप्लेनेशनमध्ये तिथे बघितलं होतं, बरोबर आहे. सो त्याच्यानुसार आपण काय म्हणतोय बघा, ॲझ्युमिंग द ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असतं, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं ऑफ द ॲटम टू बी झेड. सो ॲटॉमिक नंबर झेड असतो, ते सुद्धा आपण बघितलंय खरं तर. द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ZE, कारण जे काही झेड आहेत त्याला आपण ई ने मल्टिप्लाय केलं तर न्यूक्लियसवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय असणार आहे, ZE असणार आहे. आणि इथे लिहिलेलं नाही पण जो इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे, कारण आपण जे काही बोअर मॉडेल जे आहे ते फक्त हायड्रोजन कन्सिडर करून केलं होतं, त्याच्यामुळे त्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज जो आहे तो ई असतो. आता पॉझिटिव्ह चार्ज की निगेटिव्ह चार्ज याच्याबद्दल आपण बोलत नाही, चार्ज जो आहे आपण फक्त त्याची मॅग्नेट्यूड वाईज तो ई असतो. त्याच्यामुळे न्यूक्लियसवरचा चार्ज आहे Z × E आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे तो नुसता ई आहे. ओके, सो आता हे इक्वेशन जे आहे ते तुमच्या समोर मी आणलंय बघा. आता हे काय आहे, mv²/r हा जो फॉर्म्युला होता त्याच्यानुसार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे हा. तर तुम्ही म्हणाल हा फॉर्म्युला कुठून आला, तर हा कुलम्स लॉ आहे, लक्षात घ्या. Q1 आणि Q2 हे दोन चार्ज, मगाशी मी म्हटलं होतं त्या पद्धतीने जर आपला फॉर्म्युला असा असेल की F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन r², असा तो फॉर्म्युला मी मगाशी तुम्हाला सांगितला होता. तुमच्या समोर स्क्रीनवर पण ठेवतो, थांबा एकच मिनिट. हा बघा, F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन r². आता हा 1/4πε0 तुम्हाला दिसतोय बघा इथे डिनॉमिनेटर मध्ये. आता राहिला काय की जो Q1 Q2 होता तिथला Q1 म्हणजेच काय, आता आपल्या केसमध्ये चार्ज ऑन द न्यूक्लियस तो किती आहे, Z × E तुम्हाला दिसतोय बघा इथे स्क्रीनवरती, जो आपण रेड कलर मध्ये दिसतोय आपला तो फॉन्ट, तो ZE हा चार्ज ऑन द न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज नुसता E, त्यामुळे ते ZE² झालं, बरोबर. सो Q1 म्हणजे ZE आणि Q2 म्हणजे E नुसता E. सो Q1 Q2 वरती तुम्हाला दिसतोय तो ZE² झाला आणि तळाला आपला r² होता, तिथे आपण इथे rn² केला. सो तोच तो फॉर्म्युला आहे, फक्त इथे थोडंसं तो वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे कदाचित लक्षात येणार नाही, पण हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचाच फॉर्म्युला आहे. ओके, सो हा एक फॉर्म्युला आपल्या समोर आला, तर याला आपण नंबर देऊन टाकू इक्वेशन नंबर 2. आता जे मगाशी म्हटले ते तिकडचं जर इक्वेशन नंबर 1 तुम्ही बघितला आणि हे इक्वेशन 2 बघितलात तर त्याची लेफ्ट हँड साईड जी आहे ती mv²/r आहे. आता प्रत्येक वेळा मी आरच्या तळाला ए नाही वगैरे ते वाचत नाही आहे, म्हणून पण हे लक्षात घ्या की त्याची लेफ्ट हँड साईड जी आहे ती दोघांची पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनची सारखी आहे. आणि म्हणून या पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनची जर आपण राईट हँड साईड जर इक्वेट केली तर आपण काय म्हणू शकतो बघा, तत्पूर्वी यांनी काय म्हटलंय बघा, ε0 म्हणजे काय आणि ई म्हणजे काय ते मेन्शन केलंय. अर्थात ते तुम्ही नाही लिहिलात तरी हरकत नाही. तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 जर आपण इक्वेट केली तर त्यांच्या राईट हँड साईड इक्वेट केल्या तर काय होईल, लिहून टाकूया. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 आपल्याला काय मिळेल बघा, इक्वेशन हे बघा, हे जे आत्ता आपण बघितलं मगाशी लिहून ठेवलं होतं ते आणि हे आत्ता समोर आलेलं इक्वेशन, ह्या दोघांचे आपण राईट हँड साईड जे आहेत ते इक्वेट केलेले आहे. आणि मग हे थोडंसं आपण जर रिअरेंज केलं, कारण आपण हा सगळा उद्योग करतोय कशासाठी, तर रेडियस ऑफ द ऑर्बिटच्या इक्वेशनसाठी. सो आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला rn ची व्हॅल्यू हवी आहे. आता तुमच्या लक्षात येते बघा, इकडच्या लेफ्ट हँड साईडला r
एनचा क्यूब आहे आणि इकडच्या राईट हँड साईडच्या जर का डिनॉमिनेटरमध्ये बघितलं तर आर एन स्क्वेअर आहे. मग बेटर काय होईल बघा, हा आर एन क्यूब जो दिसतोय ना तो आपण पलीकडच्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला जर नेला तर तो न्यूमरेटरमध्ये जाईल. म्हणजे मग इकडे काय राहील, आर एन क्यूब अपॉन आर एन स्क्वेअर राहील आणि इकडच्या साईडला मग सगळं रिअरेंज करू. सो ते करून टाकूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा हे बघा, मी राईट हँड साईडला आर एन क्यूब अपॉन आर एन स्क्वेअर असं ठेवलं, जेणेकरून यांचा जेव्हा भागाकार कराल तेव्हा तो नुसता आर एन शिल्लक राहील. बरोबर आहे. आणि इकडचं मग काय करावं लागलं मला बघा, इकडचा जो लेफ्ट हँड साईडचा आर एन क्यूब होता तो मी इकडे आणला होता आणि त्यामुळे इकडच्या ज्या राईट हँड साईडमधल्या जे उरलेल्या टर्म्स ज्या जायच्या होत्या त्या काय होतील, ज्या न्यूमरेटरमध्ये होत्या त्या डिनॉमिनेटरमध्ये आल्या. बरोबर आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये होत्या त्या न्यूमरेटरमध्ये गेल्या. सो या पद्धतीने आपण इथे मल्टिप्लिकेशन करून दाखवलंय बघा तुम्हाला. आता याच्यामध्ये सुद्धा काय होईल तर राईट हँड साईड तुम्हाला कळले की ती आर एनच राहणार आहे आणि इथे काय काय कॅन्सल होतोय बघा, तो 4 कॅन्सल होतोय. बरोबर आहे. आणि मग इथे पाय आहे वरती न्यूमरेटरमध्ये आणि तळाला पाय स्क्वेअर आहे डिनॉमिनेटरमध्ये. बरोबर आहे. तर त्यातला तो पाय कॅन्सल होईल म्हणजे तळातला एक पाय शिल्लक राहील, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे मग हे इक्वेशन आणखीन मॉडिफाय होऊन कसं येईल बघा, सिम्पली आर एन इज इक्वल टू धिस. बघा काय काय झालं, एन स्क्वेअर एच स्क्वेअर तसंच राहिला, 4 निघून गेला होता, पाय स्क्वेअर मधला एक पाय निघून गेला होता, त्यामुळे नुसता पाय एम ई राहिला आणि इकडे कोण राहिलं होतं तर एप्सिलॉन 0 अपॉन झेड ई स्क्वेअर. आणि तिकडच्या साईडला राईट हँड साईडचा जो आर एन शिल्लक राहिला होता तो आपण इकडे घेतला. थोडक्यात ती जी राईट हँड साईड होती ती आपण लेफ्ट हँड साईडला आणली आणि मग इकडच्या साईडला जो होता लेफ्ट हँड साईडला ती सगळी जी टर्म होती एकंदरीत ती राईट हँड साईडला आणली. एवढं आपल्याला दिसतंय. सो हा आर एनचा फॉर्म्युला आहे. सो इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर संपलं. खाली एक कमेंट देऊ शकता तुम्ही, दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ द ऑर्बिट. आता जशी तो जो काही ऑर्बिटचा नंबर बदलेल तशी व्हॅल्यू बदलेल. कसं होईल, R1 जर असेल तर एनची व्हॅल्यू तुम्ही 1 टाकणार आणि तिथे एन स्क्वेअर आहे तिथे 1 स्क्वेअर होईल. बरोबर आहे. सो या पद्धतीने बाकी सगळं कॉन्स्टंट असणार थोडक्यात. म्हणजे याचाच अर्थ काय झाला बघा, एच स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तुमचा, पाय कॉन्स्टंट आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट, एप्सिलॉन 0 कॉन्स्टंट, झेड कॉन्स्टंट आणि ई स्क्वेअर कॉन्स्टंट. म्हणजे ही जी व्हॅल्यू आर एनची बदलणार आहे ती कशानुसार बदलणार आहे, फक्त त्या एनच्या व्हॅल्यूनुसार बदलणार आहे. आणि मगाशी आपण म्हटलं होतं एन म्हणजे काय आहे तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो आर एन इज इक्वल टू धिस. सगळे कॉन्स्टंट एकत्र करून टाकले आणि मी एन स्क्वेअर बाहेर काढला. याचा अर्थ असा आहे, कन्क्लुजन आपण फायनली असं लिहू शकतो, धिस इक्वेशन शोज दॅट द रेडियस ऑफ द ऑर्बिट इज प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर. डायरेक्टली प्रपोर्शनल असं म्हटलं तरी चालेल, डायरेक्टली असं शब्द लिहिलेलं नाही, तुम्ही डायरेक्टली लिहिलेलं तरी हरकत नाही. आणि दॅट इज म्हटलं त्यांनी द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कारण आपल्याला माहिती आहे की एन काय आहे तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. सो परीक्षेमध्ये डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ द ऑर्बिट म्हटलं तर तुमचं हे जे चौकोन केलेलं इक्वेशन आहे तिथपर्यंत थांबाल आणि लगेच खाली लिहून टाका दिस इज द इक्वेशन फॉर रेडियस ऑफ द ऑर्बिट. पण समजा त्यांनी असं म्हटलं की शो दॅट द रेडियस ऑफ द ऑर्बिट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर, किंवा असं विचारलं की शो दॅट द रेडियस ऑफ द ऑर्बिट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर हे शेवटचं कमेंट, मग जी कधी दिसते शेवटची कमेंट ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे, जे ॲरो नंतरचं इक्वेशन आहे ते लिहिल्यानंतर. ओके. आणि MCQला पण हे विचारलं जाऊ शकतं सिंपल, की जो काही रेडियस आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल आहे की इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, स्क्वेअर आहे की नाही आहे, ते सगळे जे काही ऑप्शन्स असतील आणि त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर.